Myself, Master Suraj Radhakrishnan. I am studying in class 7 in the Buddhist International School. Today I am being a road of Master. नमस्कार, मी ज्योतिराव बोलतो. लोक मला महात्मा फुले म्हणून ओळखतात. मी अशा समाजात जन्मले जिथे माणूस माणसाला कमी लेखतो, तिथे जातीपातीतल्या गोष्टी हिंसू आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही. मी पाहिले आज्ञामुळे लोक सुलभ झाले, अन्याय सहन करत अन्याय सहन करत तेव्हा मी ठरवलं हा अंदाज दूर करायचा. मी आणि माझी पत्नी सावित्री आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. लोकांनी विरोध केला, अपमान केला, पण आम्ही मागे फिरलो नाही. कारण मला विश्वास होता शिक्षण हेच खरे परिवर्तन आहे. मी शेतकऱ्यासाठी आवाज होतो, दलित पक्षांसाठी लढतो, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मी लोकांना सांगितले स्वतः विचार कर आणि स्वतःच्या बळी करू नका. समाज चालायचा असेल तर शिक्षण, समानता आणि सत्य यांचे शस्त्र वापरा. प्रिय विद्यार्थ्यांना, आज तुम्ही शाळेत बसून शिकत आहात. ही स्वप्न आणि त्या काळात पाहिली होती. नेहमी लक्षात असू द्या, एकेकाळी राजा आणि लोक काही काळानंतर सूत्र का झाले? कारण विद्येमुळे मस्ती गेली, भक्तीविना गती गेली, भक्तीविना सूत्र कचले. एवढे सारे अनंत एका कोंडीने केले. Good evening everyone. Myself Miss Pradnaniti Sonavne. I study in class 8 in the Buddhist International School. Today I am presenting here as Savitribai Phule. नमस्कार, मैं सावित्रीबाई फुले. हो, तीच सावित्रीबाई फुले जिच्यावर लोकांनी दगड फेकला, चिखल फेकला, फक्त एका गोष्टीसाठी, मुलींना शिकवण्यासाठी. त्या काळात मुलगी शिकली म्हणजे पाप मानले जायचे. लोक म्हणायचे बाईला शिक्षण कशाला, तिने फक्त स्वयंपाक करावा आणि घर सांभाळावे. मी शाळेत जायला निघायचे आणि रस्त्यात लोक माझ्यावर दगड फेकायचे, चिखल फेकायचे, अपमान करायचे. हो, वेदना होत होती, पण त्याहून जास्त वेदना त्या अंधारात जगणाऱ्या मुलींची. म्हणून मी पिशवीत एक जास्तीची साडी ठेवली. चिखल लागला तरी बदलून मी पुन्हा उभी राहायचे, कारण मला माहीत होते मी जर थांबले तर हजारो मुलींचे स्वप्ने थांबतील. माझे पती महात्मा ज्योतिराव फुले माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आम्ही पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तो दिवस, तो क्षण इतिहास घडत होता. मी बालविवाहाला विरोध केला, विधवांसाठी आश्रय निर्माण केला, अनाथ मुलांना माया दिली, कारण मला विश्वास होता शिक्षण म्हणजे प्रकाश आणि हा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचायला पाहिजे. आज जर तुम्ही मुली शाळेत जात असाल, मोठी स्वप्ने पाहत असाल, तर हे लक्षात ठेवा, ही लढाई सोपी नव्हती. प्रिय विद्यार्थ्यांनो, कधीही भीती बाळगू नका. अन्यायाविरुद्ध उभे राहा, शिक्षणासाठी लढा, कारण एक शिक्षित मुलगी म्हणजे संपूर्ण समाजाची ताकद. कारण एक शिक्षित मुलगी म्हणजे संपूर्ण समाजाची ताकद. चला, आपण सर्व मिळून म्हणूया, शिक्षण हा माझा हक्क आहे. 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 स्त्री व पुरुष समान आहेत. 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 धन्यवाद.